मुंबईकरांना दिलासादायक बातमी तापमानासह प्रदूषणातही घट झालेली आहे। मुंबईचा पारा 35च्या खाली आलाय। हवेचा स्तर सुधारलेला आहे। मुंबईत थंडावा वाढला। सरासरी AQI हा 88 वर आहे। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तापमानासह प्रदूषणामध्ये घट दिसून आली। तब्बल 4 दिवसांनंतर सोमवारी पारा 35च्या खाली आला। सांताक्रूज वेधशाळेमध्ये मंगळवारी किमान 28 आणि कमाल 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। तापमानामध्ये घट होत असतानाच मुंबईतील हवेचा स्तर सुधारतो। मंगळवारी मुंबईचा सरासरी AQI हा 88 इतका होता। 51 ते 100 दरम्यानचा हवा गुणवत्ता निर्देशांक अर्थात AQI हा प्रदूषणाची मध्यम स्वरूपाच्या कॅटेगरीमध्ये मोडतो। दरम्यान राज्यभरामध्ये उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ही 55 वर पोहोचली आहे। धुळ्यामध्ये सर्वाधिक 45 अंश तापमानाची नोंद झाली आहे। दोघांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचं संशय आहे। नंदुरबारमध्ये सर्वाधिक 14 रुग्ण तर नाशिकला 6 रुग्णांची नोंद करण्यात आली। राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेत 26 एप्रिलपर्यंत उष्माघाताची रुग्णसंख्या 55 वर पोहोचली आहे। मंगळवारी धुळे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 45 अंश तापमानाची नोंद झाली आणि दोघांचा उष्माघाताने मृत्यू झाला। संपूर्ण महाराष्ट्र वैशाख वणव्यात होरपळत असून आरोग्य विभागानं राज्यभर सतर्कतेचे निर्देश दिलेले आहेत। उष्माघाताच्या उपचारांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात आला। राज्यभरामध्ये उष्माघाताचे 55 रुग्ण आहेत। दोघांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय आहे। विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर उन्हाचा तडाखा बसतोय। खरं तर संपूर्ण राज्याला उन्हाचा तडाखा बसतोय, मात्र विदर्भामध्ये अधिकचं तापमान आहे। विदर्भामध्ये नागरिकांना अधिकचा त्रास होतोय। धुळ्यामध्ये सर्वाधिक 45 अंश तापमानाची नोंद करण्यात आली। दुसरीकडे मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब अशी आहे की 35 पेक्षा खाली हा तापमानाचा पारा जवळपास आठवडाभरानं उतरलेला आहे। AQI मध्ये सुद्धा घट झालेली आहे, अर्थात प्रदूषणामध्ये घट झाली आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलाय। वाढलेल्या तापमानाचा परिणाम नागरिकांसह जनावरांच्या आरोग्यावर देखील होतोय। या उष्ण तापमानाचा परिणाम जनावरांच्या उत्पादन क्षमतेवर दिसून येतोय। जनावरांच्या आहार, प्रजनन क्षमता वाढीवर, दूध उत्पादनावर याचा फार मोठा परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे। केवळ मनुष्यांना उष्माघाताचा धोका आहे असं नाही, तर जनावरांना देखील उष्माघाताचा फटका बसू शकतो। त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये जनावरांची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे, असं आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आलं। नंदुरबारचा पारा हा 43 अंशांवर पोहोचलाय। पशुधनाला उष्माघाताचा मोठा धोका उद्भवू शकतो आणि त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पशुधनाची योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं।